ರಾಯಭಾಗ ತಾಲೂಕಿನ ಕುಡುಚಿ ಪಟ್ಟಣದ ಡೈಮಂಡ್ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರಾಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ 79ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ದಿ ಫ್ರೀಡಂ ಸೇವ್ ದಿ ನೇಷನ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಗ್ರಾಮ ದೇವತೆ ಹಜರತ್ ಮಾಸಾಹೇಬ ದರ್ಗಾದಿಂದ ಡೈಮಂಡ್ ಹಾಲ್ವರೆಗೂ ತಿರಂಗ ಮೆರವಣಿಗೆ ಮೂಲಕ ಆಗಮಿಸಿ ವೇದಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿ ರಾಜ್ಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಅಬ್ದುಲ್ ಹನ್ನಾನ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಭಾರತವು 79ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನವನ್ನ ಆಚರಿಸುತ್ತಿರುವುದು ಈ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರನ್ನ ನಾವು ಸ್ಮರಿಸಬೇಕು. 1947ರಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷರ ಆಳ್ವಿಕೆಯಿಂದ ನಾವು ಮುಕ್ತರಾದ ದಿನವನ್ನ ನಾವು ಆಚರಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಈ ದಿನವು ಭಾರತೀಯರಿಗೆ ಒಂದು ಮಹತ್ವದ ದಿನವಾಗಿದೆ. ಇದು ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ, ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಮತ್ತು ಏಕತೆಯ ಸಂಕೇತವಾಗಿದೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಸಂದೇಶ ನೀಡುತ್ತದೆ. ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶದ ಏಕತೆ ಮತ್ತು ಸಮಗ್ರತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಗತಿಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಎಂದರು. गिरफ्तार किया गया है, उनके ऊपर ट्रायल नहीं चलाया जाता, उनकी रिहाई के ताल्लुक से बार बार रुकावटें पैदा की जाती हैं। वजीर साहब एसडीपीआई के नेशनल प्रेसिडेंट हैं, उनकी सिर्फ एक गलती है, उन्होंने पूरे हिंदुस्तान में ऐसे तिरंगा लहराने वालों को पैदा कर दिया है, मंजिलों को तोड़ने वाली ताकतों को पैदा कर दिया है। किसानों के साथ, दलितों के साथ इत्तेहाद कायम कर लिया है और दानिश्वरों के मशवरों से कौम को, नौजवानों को जोड़ने का एक फार्मूला पैदा कर दिया है। के साथ डेमोक्रेसी और जमहूरियत को इख्तियार करने का एक जज्बा उनके अंदर पैदा कर दिया, वो ईडी के जरिए से और मुगल हुकूमत को भी बदनाम किया जा रहा, जिस पर खड़े होकर हमारा प्रधान झंडा लहराता है, उसी बात को मानने वाले लोग गंदी गंदी भाषा से उसका इस्तेमाल करते हैं। वो उनका कसूर नहीं है, मुगलिया का कसूर नहीं है, शहीद टीपू सुल्तान का कसूर नहीं है, उनके नाम लेने वाली एक गंदी कौम का और हमारी मजबूरी का है वो जो कसूर। थोड़ा उठ के खड़े होना, थोड़ा अपने आप को तैयार करना है, कुर्बानी का जज्बा भी पैदा करना है। 2 रोटी के लिए पानी की तरह बहा दिया जाता, इसके लिए हमें उठ के इसलिए भी खड़ा होना है कि जुल्म से बाज आना हमारा मजहब का भी फरीजा है। जुल्म होते हुए अगर खामोशी इख्तियार करेंगे तो जालिम के हाथ मजबूत करना जैसा है। इसलिए अपने खानदान में, अपनी गलियों में, अपने समाज